मंत्रा 360 विंगला A1 विंगला मी जेव्हा इथे नवीन राहायला आल्यानंतर तर मला ॲक्च्युली माझं M.Com झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधनं. तर मी ऑडिटिंगचं काम करते, म्हणजे CAच्या अगेन्स्ट आमच्या पार्टनरशिपमध्ये ऑडिटिंगची कामं चालतात. तर जेव्हा मी इथे राहायला आल्यानंतर तर मला काही थोडंसं आमच्या कमिटीमध्ये म्हणजे आमच्या जे आम्ही मेंटेनन्स जे गोळा करतो आहे आणि त्या मेंटेनन्सच्या आधारे जे काही आमचं सर्व्हिस आणि मेंटेनन्सची जी कामं चालू असतात तर त्याच्यामध्ये मला थोडासा डाऊट आला होता. डाऊट आल्यानंतर मी आमचे जे माजी सेक्रेटरी आणि माजी चेअरमॅन यांच्याबरोबर मी मीटिंग घेतली. मी म्हटलं की एवढं मेंटेनन्स तुमचं गोळा होत आहे, 3.5-4 लाख रुपये महिन्याला तुमचं मेंटेनन्स गोळा होत आहे आणि बँक स्टेटमेंट जेव्हा मी पाहिलं तर बँकेमध्ये हा सगळं पेमेंट वेंडरचं पेमेंट गेल्यानंतर बँक स्टेटमेंटमध्ये अवघे 3,000 4,000 5,000 एवढीच अमाऊंट राहायची. तेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली कमिटीच्या लोकांना की माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मला थोडंसं 1-2 महिन्यात द्या, मला थोडंसं ऑडिट करू द्या. त्यांच्याबरोबर मीटिंग घेतल्यानंतर तर ऑडिट मी रिक्वेस्ट केली, त्यांनी मला दिलं पण ऑडिट करायला. सगळे मी जे काही वेंडरचे जे काही परचेसची जी काही बिलं आहेत, रिपेअर अँड मेंटेनन्सची जी काही बिलं आहेत, फेडरेशनचे जे काही डिमांड आहेत ते सगळे मी गोळा केलेले आहे. त्याच्यामध्ये मला बरंच फेडरेशनच्या डिमांडमध्ये मला बरेच बोगस बिलं सापडली. त्याच्यामध्ये बोगस बिलं म्हणजे कुठेही, म्हणजे त्याच्यामध्ये काही GST नंबर नव्हता, काही नाही, असंच कम्प्युटरवरती बनवलेली बिलं, बोगस बिलं सापडली त्याच्यामध्ये. आणि मी काही फाईल घेऊन आलेली आहे याच्यामध्ये फेडरेशनची. तुम्ही जर बघाल 1.5 लाख एकेका विंगला, 1.5 लाख, 1.25-2 लाख. आता बघा खळदे इन्फ्रास्ट्रक्चर हाऊसकीपिंगचं बिल, मावशी एक यायची, हाऊसकीपिंगची मावशी यायची एकच, त्याच्यामध्ये बिल लावायचे 2 मावशीचे. कचरा तर तसाच असायचा, घाण तशीच असायची. हा एक त्रास. सायमेरा एंटरप्राइजेस हे कोणाचं तरी मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल खळद्यांचं. हे मी थोडी चौकशी केली, त्यांच्या खळद्यांच्याच फॅमिलीमधली ही त्यांच्या बाळांची कोणाची तरी नावे, त्यांनी उघडली कंपनी सायमेरा एंटरप्राइजेस. याच्यामध्ये काय गार्डिंग केलेले त्यांनी, म्हणजे जे आम्हाला बिल्डरनी अनिकेत गुप्तांनी जे आम्हाला गार्डन जे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त सर्व्हिसिंग दर महिन्याला आमच्या एविंग मार्फत 10,000चं बिल. काहीच करायचं नाही ना, ग्रास कटिंग होती, फक्त ग्रास कटिंग ओनली, पाणी घालायचं होतं, 10,000चं बिल. ठीक आहे. गेले आता तुम्ही बघा हे 2023चं फेडरेशनचं बिल फक्त A1चं बिल आहे, याच्यावरती अमाऊंट आहे 3,57,000 आणि सगळी बोगस बिलं लावलेली आहेत मागे, त्यांनी स्वतःहून बनवून लावलेली आहे. हे बघा सगळी बोगस बिलं लावलेली आहे त्यांची. 3,57,000चं बिल आहे. याच्यावरती तारीख आहे 12/10 ऑक्टोबरचंच बिल आहे फक्त. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बिल्डरने तिथे 60-40चा व्यवहार केलेला आहे खळद्यांबरोबर. खळदे हे लँड ओनर आहेत. मी जेव्हा आल्यानंतर मला कळलं, म्हणजे कमिटीवाल्यांनी सांगितलेलं आहे खळदे हे लँड ओनर आहेत. 60-40चा व्यवहार त्यांनी अनिकेत गुप्ताबरोबर केलेला आहे. त्यांचे काही फ्लॅट होते, खळद्यांचे होते, म्हणजे आता त्यांनी हळूहळू काही गिफ्टेड म्हणून त्यांनी ते सेल केलेत कोणाला तरी, कारण बिल्डरने त्यांच्या नावावर एकही घर केलेलं नाही. आणि मला असंही कळलं कमिटीकडून कळलं की बिल्डरचं आणि खळद्यांचं पण काहीतरी आर्ग्युमेंट झालं, काहीतरी कॉन्ट्रॅक्टवरूनच. म्हणजे वाळू म्हणा, रेती म्हणा, विटा म्हणा, जे काही XYZ काय जे रॉ मटेरियल आहे बिल्डिंगसाठी, जे काही लागणारे रॉ मटेरियल तेही तुम्ही आमच्याकडूनच घ्या. त्यामुळे बिल्डर हा, मला हे कमिटीने सांगितलं, बिल्डर हा लॉसमध्ये गेला. बिल्डर लॉसमध्ये गेल्यामुळे बिल्डरने अर्धवट प्रोजेक्ट ठेवलं आणि तो निघून गेला. त्याचा त्रास सोसायटीला. पुढे जे शॉप काढणार होते बिल्डर ते सुद्धा त्यांनी अर्धवट ठेवलेले आहेत आणि त्याचे शॉपच्या मागचे जे वॉशरूम आहेत
ते वॉशरूम आमच्या सोसायटीच्या अंडरमध्ये बांधले गेलेले आहेत आणि ते ओपन वॉशरूम त्यांनी सोडलेले आहेत. त्यामुळे काही लोक, सोसायटीतली काही लोक तिथे कचरा टाकतात. मग त्या कचऱ्याचा त्रास हा पहिल्या मजल्यावाल्यांना, तिथे डास वगैरे गोळा होत आहेत, हा सगळा त्रास आम्ही सहन करतोय. दुसरं मला असं सांगायचं आहे, जेव्हा मी आल्यानंतर मी राहायला आल्यापासून पाहते हाऊसकीपिंग खळद्यांचं, सिक्युरिटी गार्ड खळद्यांचं, गार्डिंग खळद्यांचं, फेडरेशनमध्ये जेवढे पण कॉन्ट्रॅक्ट आहे सगळं कॉन्ट्रॅक्ट खळद्यांचं. STP प्लांट सर्व्हिस पण तेच देणार. त्याच्या STP प्लांट सर्व्हिस हे बिल्डरनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. STPमध्ये नीट प्युरिफिकेशनच होत नाही आहे पाण्याचं. दुर्गंधीमय पाणी, गटराच्या लेवलचं पाणी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं जातं आहे डायरेक्ट आमच्या वॉशरूममध्ये. लहान मुलं आहेत, सोसायटीमध्ये लहान मुलं आहेत. आम्ही त्यांना नोटीस पाठवली होती की तुम्ही लवकरात लवकर तुमचं STPचं प्लांट दुरुस्त करून घ्या. कॉन्ट्रॅक्टदार डायरेक्ट आम्हाला कॉल करतात. आम्ही फेडरेशनला नोटीस पाठवली आहे. कॉन्ट्रॅक्टदार डायरेक्ट सोसायटीच्या कमिटीला कॉल करतायत की तुम्ही एवढी रक्कम द्या मगच आम्ही दुरुस्त करू. आम्ही तर तुमचं STPचं बिल तुम्हाला देत होतो ना, मग त्या बिलातूनच तुम्ही दुरुस्ती करायला पाहिजे STP प्लांटची. दुसरं त्याला क्लोरिनेशन करत नाही पाण्याला. पूर्ण त्याची जी फाईन आणि कोर जी रिंग आहे पूर्णपणे ते गंजलेली आहे. त्याची लॅब रिपोर्ट नाही आहे. लॅब रिपोर्ट मागितला तर दादागिरी करतात. तू कोण लॅब रिपोर्ट मागणारी? माझ्या मुलीने TC सर्टिफिकेट मागितलं, म्हणजे टेक सर्टिफिकेट मागितलं, तर तिच्यावरती दादागिरी चालू आणि अतिक्रमण करून ठेवले गेटच्या समोर. त्यांचे ट्रक बाजूला, त्यांचा टर्फ आहे. या महिलांना विचारा टर्फ किती वाजेपर्यंत चालू असतो त्यांना? पहाटेच्या 3-3 वाजेपर्यंत. ताई तुम्ही सांगा, पहाटेच्या 3-3 वाजेपर्यंत. मॅम आप बोलिये. 3 वाजेपर्यंत त्या सौरभ खळदेचा बाजूला टर्फ आहे, भाडं घेतात ते टर्फचं 3 वाजेपर्यंत. मग मी बिल्डिंगच्या आमच्या सोसायटीच्या A1च्या लेडीज लोकांना, प्रत्येकांना जेव्हा कुटुंबांना विचारलं की तुम्हाला त्रास होत नाही या टर्फचा? त्रास होतो. गोदडे अंगावर घ्यायची, फॅन फास्ट करायचा आणि झोपायचं. ह्यांना कोण बोलणार ह्यांना? हे गावगुंड लोक आहे. मॅडम तुम्ही पण बोलू नका ह्यांना, तुमच्यावरती पण बेतेल. तुम्ही बोलू नका ह्यांना. आम्ही जसं गपगुमान राहतोय ना तसं तुम्ही सुद्धा गपगुमान राहा. पण मला अन्याय सहन होत नाही. माझ्याकडे लाईव्ह फुटेज आहे. 12:30 वाजता ही मुलं खेळतायत. हा कुठला वेळ आहे खेळाचा? सोसायटीच्या आतमध्ये त्यांनी भाड्याने दिलेली आहे. टर्फमध्ये मुलं खेळतायत आणि आम्ही टर्फचे जे मालक आहे सौरभ खळदे यांना आम्ही कॉल करून यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही तुमच्या खेळाचा जो काही नियम आहे, टायमिंग आहे, तो 10:30 पर्यंत ठेवा ना कायदेशीररित्या. कारण की बाजूला सोसायटी आहे, रेसिडेन्शियल एरियामध्ये तुम्ही हा खेळ चालू ठेवलेला आहे. सोसायटीमध्ये वयस्कर माणसं आहेत, लहान मुलं आहेत, काही कुटुंब आहेत, त्यांना सकाळी उठून जॉबला जायचं असतं, त्यांची झोप पूर्ण होत नाही, तर अरेरावीची भाषा करायला लागले आमच्याशी. तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही, तुम्ही कोण आहे आम्हाला शिकवणारे? आणि वारंवार हेच डायलॉगबाजी करायची. आम्ही गाववाले आहेत, तुम्ही सगळे बाहेरचे आहेत. अरे बाहेरचे म्हणजे महाराष्ट्रातलीच आहेत ना, मग तुम्ही गाव का विकला? गाव विकायचा नव्हता. जर तुम्हाला अशा पद्धतीने आम्ही गाववाले आहेत अशा पद्धतीने जर राहायचं होतं तर तुम्ही गाव विकायचा नव्हता ना. माझं तेच वारंवार म्हणणं. तुम्हाला बिल्डरकडून तुम्हाला प्रॉफिट पण हवंय बिल्डरकडून, आणि वरून तुम्ही दादागिरी पण करणार की आम्ही गाववाले आहेत. म्हणजे तुम्हाला पैसे पण कमवायचेत. बिल्डर फ्लॅट विकणार, तुम्हाला पैसे पण ते कमवायचेत, आणि वरून तुम्हाला या रहिवाशांवरती दादागिरी पण करायची आहे की आम्ही गाववाले आहेत, आमचाच कॉन्ट्रॅक्ट चालणार इथे. आणि जर कॉन्ट्रॅक्ट आता परवा दिवशीची गोष्ट घेऊया आपण, जे मी नव्हते पण जे माझ्या आईवरती आमचे सचिव आहेत हेमंत सपकाळ आणि आमचे जे चेअरमॅन आहेत सोसायटीचे शांताराम कोकाटे यांच्यावरती बितलेली गोष्ट आहे. फेडरेशनला आम्ही सतत फॉलोअप करत होतो. फेडरेशनचं 2 वर्षाचं ऑडिट नाही. मी सांगते कारण माझं कम्युनिकेशन चालू होतं. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ABCD
A1 आणि B1 असे मंत्रा 360चे तिथे एकूण 6 विंग आहेत. 6 विंगच्या अगेन्स्ट एक फेडरेशन आहे जे आम्हाला बिल्डरने प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या फेडरेशनमधून आम्हाला पिण्याचं आणि डोमेस्टिक वॉटर आम्हाला तिथून येतं, STPचं येतं आणि एवढ्या पद्धतीचं आम्हाला तिथून सर्व्हिस मिळते. त्या फेडरेशनच्या अगेन्स्ट त्यांनी एक मॅनेजर ठेवला, तो त्यांचाच. ABCD काही विंगमध्ये जे काही कमिटी मेंबर ठेवले ते त्यांचेच. म्हणजे त्यांनी जसं खळद्यांनी जसं फिरवायचं तशी कमिटी फिरवणार. म्हणजे त्यांना हिशोब विचारायचा नाही. मला जेव्हा मी स्वतःहून ऑडिट करायला जेव्हा स्टार्ट केलं फेडरेशनचं, तेव्हा मला त्याच्यामध्ये सावळा गोंधळ सापडला. बराच सावळा गोंधळ सापडला. मी फक्त 2च वर्षाचं लेजर काढलं, त्या 2 वर्षातच मला सावळा गोंधळ सापडला. त्याच्यात सावळा गोंधळ सापडल्यानंतर मी फेडरेशनचे जे सचिव होते गोपाळे म्हणून, त्यांना मी कॉल केला. ही गोष्ट आहे गेल्या वर्षीची. गेल्या वर्षी मे बी एप्रिलमध्ये काहीतरी, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भानुदास खळदे यांच्यासमोर आमची एक मीटिंग झाली. ते पण होते आमच्या मीटिंगमध्ये. मीटिंग झाल्यानंतर मी माझं लेजर बनवलं 2 वर्षाचं. त्यांना माझं लेजर दिलं, हार्ड कॉपी दिली, सॉफ्ट कॉपी पण मी त्यांना पाठवली. लेजर दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं आहे बघा मी माझं लेजर, आणि नुसतं तोंडाने मोगम बोलायचं 5 लाख रुपये राहिलेत. तर मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही तोंडाने मोगम नका बोलू, तुम्ही रिटर्नमध्ये सगळं ऑडिट करा. तर मी तेव्हा त्यांना त्या मीटिंगमध्ये प्रश्न उपस्थित केला की आज बिल्डरने सोसायटीला फेडरेशन हँडओव्हर केल्यापासून तुमचं ऑडिट झालं आहे का? तर सचिव गोपाळे काय म्हटले, नाही मॅडम ऑडिट नाही झालं. तर मी म्हटलं जर तुमचं ऑडिट नाही झालं, प्रत्येक वर्षाला हे P&L व्हायलाच पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस ही व्हायलाच पाहिजे, बॅलन्स शीट ही तयार व्हायलाच पाहिजे, ऑडिट तुमचं व्हायलाच पाहिजे प्रत्येक वर्षाला. मार्च एंडिंग झालं की तुमचं व्हायलाच पाहिजे. ते तुम्ही केलं नाही आहे, गेले 5 वर्ष झालं. तर सोसायटीनी कधी तुम्हाला हा प्रश्न केला नाही का की आम्हाला प्रत्येक वर्षाचं ऑडिट हवं आहे म्हणून? ते म्हटले की नाही, कोणी काही प्रश्नच नाही केला त्यामुळे आम्ही काही दिलंच नाही. मी म्हटलं मग मी आत्ता प्रश्न करते या मीटिंगमध्ये. मी माझं लेजर तुम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे, तुमचंही लेजर मला लेखी स्वरूपात द्या, तेच मी मान्य करणार आहे की किती आउटस्टँडिंग बाकी आहे तुम्हाला आम्हाला पेबल. त्यानुसार मला गोपाळे सचिव जे आहेत भानुदास साहेबांच्या बाजूलाच बसले होते, ते भानुदास साहेबांच्या बाजूला बसले. मला म्हटले की मॅडम मला फक्त तुम्ही 1 महिन्याचा कालावधी द्या, 1 महिन्यामध्ये. मी म्हटलं मला मागचं जाऊ द्या, मागचं सोडून द्या ऑडिट, मला या वर्षीचं द्या, करंट इयरचं द्या. नाही मॅडम मी तुम्हाला एवढ्या 15 दिवसात किंवा एखाद महिन्यामध्ये मी तुम्हाला लेजर देतो. आज 1 वर्ष झालं त्या माणसाने आम्हाला फेडरेशनचं लेजरच दिलं नाही. वारंवार मी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करते, कम्युनिकेशन करते, उद्या देतो, आजच देतो, असं करून करून नुसती अफरातफर लावलेली, नुसती फसवणूक करतायत. अशा पद्धतीने मग मी त्यांना गेल्या महिन्यामध्ये मी म्हटलं तुमचं ऑडिट राहू दे बाजूला, तुम्ही दिलं आहे ना बॅलन्स शीट बनवायला, ऑडिट दिलं आहे ना, बुकलेट करायला दिलं आहे ना, ते राहू द्या बाजूला. पण एक साधारणत आमच्या MACBचं म्हणजे फेडरेशनचे MACBचं जे फेडरेशनकडे जी सर्विस होते पाण्याची, MACB बोरवेल वगैरे, ते MACBची थकबाकी आमच्या सचिवाने 5,31,000पर्यंत आणली. तोपर्यंत कुणाचा ताळमेळच नाही आहे, कुणाला माहितीच दिली नाही सचिवांनी. जेव्हा मी त्यांच्या फॉलोअपमध्ये होती तेव्हा मला ते सांगतायत की 5,31,000 रुपये नाही, तसं नाही झालं. मी सांगते, आता आठवलं मला, MACBची लाईट कट झाली अचानकच. MACBनी लाईट कट केली, फेडरेशनची लाईट कट केल्यानंतर आमचं पाणी बंद झालं सर्व विंगमध्ये. ABCD A1 आणि B1मध्ये आमचं पिण्याचं पाणी जे आहे आणि डोमेस्टिक वॉटर जे आहे ते आमचं बंद झालं. बंद झाल्यानंतर मी गोपाळ्यांना कॉल केला, म्हटलं सर पाण्याचं काय इश्यू झाला आहे का? नाही म्हणतात मॅडम
5,31,000 MSEBचं थकबाकी आहे. म्हटलं मग तुम्ही एवढा दिवस झालं, तुम्हाला मी सांगते आहे वारंवार की तुम्ही मीटिंग घ्या, सगळ्या विंगमार्फत तुम्ही एक मीटिंग अरेंज करा, मीटिंगमध्ये काय आहे ते बोललं जाईल ना. तर माझ्यावरती ब्लेम करतायत की तुमची बिल्डिंग, तुमची विंग ही पैसे देत नाही आहे. अरे पैसे देतो ना आम्ही, पैसे देतो आहे. आमचं बँक स्टेटमेंट बघा, पैसे देतो आहे. मी लेजर बनवलेलं आहे, लेजरमध्ये बघा आम्ही पैसे देतो आहे. तुम्ही असं कसं काय बोलू शकता? पण जे तुम्ही म्हणताय तोंडाने मोगम एवढी आउटस्टँडिंग आहे तेवढं मी देणार नाही. जे बँक स्टेटमेंटमध्ये जे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे आणि जी बिलं तुम्ही आम्हाला दिलेले त्याच्यामध्ये मी काही डेबिट नोटा टाकलेल्या होत्या. डेबिट नोटा पण का टाकल्या होत्या मी तुम्हाला सांगते. STPचं जे पाणी होतं ते अतिशय घाणेरडं पाणी होतं. मी ते पाणी तिथे स्वतः जाऊन पाहिलं. त्याच्याने स्किन खराब होण्या इतपत ते पाणी खराब होतं आणि आमच्या सगळ्या विंगमध्ये लहान बाळं खूप आहेत. ते फ्लशचं पाणी होतं, अतिशय घाणेरडं पाणी होतं. तर माझ्या मुलींनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही TC कधी घेतली आहे का, लॅबिंग कधी केलं आहे का, लॅबला कधी वॉटर तुम्ही पाठवलं आहे का, STPचं पाणी कधी तुम्ही लॅबला पाठवलं आहे का, नुसतं कुठलं केमिकल आणायचं 3-4 महिन्यातून एकदा ते काय करायचं, TC घ्यायची नाही, काहीच नाही. मी त्यांच्याकडे रिपोर्ट मागितले होते. तुमचे COD, BOD, TSS आणि स्लज टेस्टिंगचे pH मीटरचे सगळे रिपोर्ट मला द्या. ते सुद्धा त्यांनी द्यायला नाकारले. त्यानंतर मी त्यांना नोटीस पण काढली होती, ती नोटीस घ्यायला तयार नाही आहेत. आणि त्याच्यानंतर मग नाही, मला एक मेन मुद्द्यावरतीच येते सर. हां, मला थोडंसं ते पण मला सांगायचं आहे. त्यामुळे मग अशा पद्धतीने काय झालं, मी त्यांना सांगितलं की एक मीटिंग अरेंज करा, म्हणून त्यांनी मीटिंग अरेंज केली. त्यांनी मीटिंग अरेंज केल्यानंतर त्यांनी एक पत्र दिलं. आमचे जे सचिव आहेत, आमचे चेअरमॅन शांताराम कोकाटे यांना एक त्यांनी पत्र दिलेलं आहे माझ्या सांगण्यानुसार की एक मीटिंग अरेंज करायची आहे म्हणून. तर त्यांनी मीटिंग अरेंज केली ए विंगच्या क्लब हाऊसमध्ये 15 तारखेला. मग त्या मीटिंगमध्ये ABCD A1 आणि B1चे सर्व लोक आले होते. म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांनी बोलवलं होतं मीटिंगमध्ये. कमिटी मेंबर आले होते ना, मी तेच सांगते. ते घाबरलेले, सगळे घाबरलेत, खूप घाबरलेले. मारहाण झाल्यामुळे सगळे घाबरलेत. बघा त्यांचे सगळे मिसेस, त्यांच्या सगळे वाईफ आहेत. विराज खळदे, भावेश खळदे, त्याच्यानंतर सौरभ खळदे, भूषण खळदे आणि चिराग खळदे आणि एविंगचा कोण तो चेअरमॅन कोण आहे मतीन, यांनी आम्हाला इतकं प्रचंड पद्धतीने मारलं. डायरेक्ट अशा खुर्च्या घेतल्या. म्हणजे काय झालं होतं, फेडरेशनचं मी एक्सप्लेन करण्यासाठी मी तिथे उभी राहिली होती. काय कारण हेच की आम्ही त्यांचं पेमेंट स्टॉप केलं होतं. पेमेंट दिलं होतं, 50,000चा चेक दिला होता. फेडरेशनचीच मीटिंग होती सर. मीटिंग ही फेडरेशनची होती. ॲक्च्युली फेडरेशनची कमिटी ही बरखास्त झाली होती. 1 वर्ष झालं. खळद्यांनी दादागिरी करून गोपाळे खळदे आहेत आणि लँड ओनर आहेत. ते ॲक्च्युली लँड ओनर आहे, पण त्यांनी त्या बिल्डिंगमधले काही फ्लॅट त्यांनी विकलेले आहेत. 1-2 फ्लॅट असतील, तेवढेच फ्लॅट होते. पण मी तुम्हाला तेच सांगते की जेव्हापासून बिल्डरनी फेडरेशन ताब्यात दिलं आहे तेव्हापासून खळद्यांचंच कॉन्ट्रॅक्ट आहे. सोसायटीनी पण त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलं. आणि हे जे फेडरेशन पूर्वीच्या फेडरेशनमध्ये जितके लोक होते ना, ते सगळे त्यांना घाबरून आणि आत्ता त्यांना त्यांच्यावरती दबाव आणून खळद्यांनी फेडरेशनच्या कमिटीवरती दबाव आणून कमिटी ही बरखास्त केली. त्याच्यानंतर माझी आई रेखा वाघ ही त्यांना वारंवार फॉलोअप करत होती, तुम्ही नवीन कमिटी स्थापन करा, कारण आपल्याला फेडरेशनची कामं करायची आहेत. जे STPचं घाणेरडं पाणी येतं ते रिपेअर करून घ्यायचं आहे. नाही, त्यांनी DDR मध्ये जाऊन राजीनामा नाही दिला ना, त्यामुळे दुसऱ्यांना कोणाला उभं राहता येत नव्हतं. व्हॉट्सअपवरती राजीनामा पोस्ट करतात.
DDR मध्ये जाऊन राजीनामाच देत नाहीत, व्हॉट्सअपवरती पोस्ट. नाही ना, सोसायटीनेच मिळून काम दिलं ना त्यांना, हो. कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांना. सोसायटीने मिळून नाही दिलं सर, बिल्डरच्या कामापासून म्हणजे ते पहिल्यापासूनच आहे. कार्यापासूनच. सोसायटी कॅन्सल करू शकते ना मग. सोसायटी कॅन्सल करण्यासाठी ते दादागिरी करत होते हा, ना हिम्मत लोकांवरती. हो, रजिस्टर रजिस्टरच आम्ही कॅन्सल करू शकतो, पण आता दादागिरी ना. त्यांच्या दादागिरी आणि मुजोरीमुळे कोणी पुढाकार घेत नव्हतं. मग यांना पाठिंबा केलेली आहे. पोलीस कंप्लेंट केली, हे सगळं आम्ही केलंय. आम्ही दोघींनी मायालेकींनी जेव्हा तिथे येऊन आम्हाला जेव्हा काही चुकीच्या गोष्टी दिसलेल्या आहेत की ह्या खळद्यांची दादागिरी, पोलिसांनी बोलून घेतलं असं ना त्यांना. पोलिसांनी अजूनही बोलवलेलं नाहीये. नाहीये. FIR दाखल झालेली आहे. ऐका ना, खळदेचा आणि तुमचा पूर्वी काय वाद झाला होता? अजिबात वाद नव्हता. त्यांनी फक्त आतापर्यंत सोसायटीसाठीच आमचा आम्हाला मेंटेनन्सच्या नावाखाली हप्ते त्यांना हवेत, गरिबांचं त्यांना खरकट खायचंय बस. हे मी बिंदास बोलणार आहे. त्याची FIR कॉपी आहे. हो, आहे ना. 0088 ही FIR ची कॉपी नोंद झालेली आहे. FIR नोंद झालेला आहे. 15 तारखेला मीटिंग 17. झाली आणि 16 पोलिसांनी अजूनही ऍक्शन पोलीस म्हणतात की ती FIR अजूनही ऑनलाईन दिसत नाही. आज असं आम्हाला 42 तास झालेले. वरिष्ठांकडे तुम्ही गेले. आणि आम्हाला आणि जे आमचे जे सेक्रेटरी आहेत हेमंत मधुकर सपकाळ, हे बसले होते समोर. मी भाषण माझं चालू होतं, एक्सप्लेन करत होती लेजरच्या बाबतीत, तर मला तिकडून समोरून विरोध होता. जेव्हा विरोध चालू होता, मला भाषण करून देत नव्हते, बोलून देत नव्हते, एक्सप्लेन करून देत नव्हते, तेव्हा हेमंत मधुकर सपकाळ हे समोर बसले होते. त्यांनी फक्त त्यांना थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला आहे की आपण एकेकांचा मुद्दा ऐकून घेऊ, एवढं फक्त. त्यांनी तेवढं फक्त भ्र काढला. तेवढ्यात सगळे खळदे फॅमिली भराभरा येऊन डायरेक्ट चेअर, पहिले त्यांनी चेअरच पाठीत टाकली, बुक्यांनी मारलं. तेवढ्यात मी पळ काढला. तिथे रॉड आणले होते, एवढे मोठे मोठे रॉड आणले होते त्यांनी, रॉडनी मारलं. त्यांच्या नाकातून रक्त येत होतं. काय फोटो आहेत ना काही माझ्याकडे. लोकांनी शूट केलेले आहेत, पण ते आता आम्हाला व्हिडिओ देण्यासाठी पण घाबरतात. आणि तसं तिथे झालेलं आहे. CCTV कॅमेरे पण बंद होते. आणि मला एक गोष्ट असं सांगायचं आहे की गेले 8 महिने झालं जेव्हा मी त्यांच्या विरोधात, खळद्यांच्या विरोधात जेव्हा लढते ना, मला कमीत कमी 5 ते 6 वेळा ते म्हणाले किशोर आवारे. मला आता माहीत नव्हतं, मी नवीन आलेली आहे तळेगावामध्ये, मी तुमच्या तळेगावामध्ये नवीन आलेली आहे, मला काहीच माहिती नाही किशोर आवारे कोण आहेत ते. किशोर आवारे व्हिडिओ बघ. किशोर आवारांची जशी सुपारी दिली ना, तशी तुझी सुपारी देऊ, तुझी आणि तुझ्या मुलीची जर आवाज उठवलास तर. तेव्हा मग मी सोसायटीच्या लोकांना म्हटलं हे किशोर आवारे कोण आहेत. तेव्हा सोसायटीची लोक घाबरत म्हटले मला म्हणाले की किशोर आवारे हे एक नगरसेवक होते आणि त्यांनी काय सुपारी दिली, असे मला लोक सांगायला लागले बिल्डिंगचे. पण मी आधीपासून आंदोलन हां आता आमची अपेक्षा अशी आहे, ही जी FIR नोंद झालेली आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर Action घेतली पाहिजे, कायदेशीर नाहीतर कारवाई व्हावी. आणि फेडरेशनची लवकरात लवकर नवीन कमिटी. हो, प्रसिद्ध झालेले आहेत, FIR नोंद झालेली आहे. पण मग अजून त्यांना अटक का हे नाही गावगुंड आहेत, यांना कुणाचा पाठिंबा आहे का? यांना कुणाचा पाठिंबा आहे का? मॅडम, तुम्ही एवढे शिकलेले आहात, कुठल्या गुन्ह्यामध्ये अटक होते आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये नाही होत त्याची पण थोडी माहिती घ्या ना. मी माहिती घेतलेली आहे. खाली शिक्षा असते त्या गुन्ह्यामध्ये अटक होते. अहो, त्यांनी रॉड घेऊन मारलेलेत आम्हाला. रॉड घेऊन मारहाण केलेली आहे. कुठले कलम लावलेत, काय लावले आहेत ना, माझ्याकडे आहे ना. माहिती, आमच्याकडे आलेत ना, बातम्या छापून आले. हो मग. अहो, पण हत्येचा कट रचलाय त्यांनी. मी वारंवार मेल केलेले आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना मेल केलेले आहे. तुम्ही जे दाखल केले मग त्याच्यामध्ये कुठे असं हत्येचा कट वाचलाय? तुम्ही जे दाखल केले सांगितले. अहो, मी माझे मेल आहेत. आधी NC पण आम्ही नोंदवली होती की हत्येचा कट रचलाय म्हणून, त्याची पोचपावती पण आमच्याकडे आहे. तरी ते NC वरती दखल दिलेली नव्हती पोलिसांनी. मग ते FIR घ्यायला त्यावेळेस तयार नव्हते. FIR घ्यायला तयार नव्हते. NC होती ती. NC दाखल. पोलीस अहो, पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर गेल्यानंतर आमचं ऐकूनच घ्यायला तयार नाही. फक्त हे
अशी कागद फक्त हे अर्ज घेऊन NC जायचं. घेतात. हा ही एनसी मग ते पण मग NC आता एफआयआर घेतात दाखल मॅडम. केलंय ना आम्ही. नाही पण नाहीये. एफआयआर आहे ना माझ्याकडे. कसली आहे ना, मोबाईल मध्ये आहे, एफआयआर ची कॉपी आहे ना. आहे ना, एफआयआर ची कॉपी आहे माझ्याकडे, मोबाईलमध्ये आहे माझ्याकडे. तरी अजूनही गुन्हेगारांना अजूनही उचललं गेलेलं नाहीये. मग मला सांगा तुम्ही, उद्या जर आमच्या मायालेकींची जर हत्या झाली, आज 8 महिने झालं आम्ही ऐकतोय, आम्हाला माहीत पण नाही किशोर आवारे कोण आहेत ते, नंतर आम्हाला कळलं लोकांकडून. मग तशी तुमची पण दोघींची सुपारी देऊ असं 8 महिने झालं ऐकतोय. आणि त्या दिवशी हेमंत सपकाळावरती आणि चेअरमॅन शांताराम कोकाटेंवरती जेव्हा मारहाण झाली आमच्या तिघांवरती, तेव्हा त्यांनाही बोललं गेलं की तुमची सुपारी देऊ. अरे एवढा पैसा येतो कुठून यांच्याकडे सुपारी देण्या इतपत? एक सोमवारी आयुक्तांचा संवाद असतो. पोलीस कमिशनरला संध्याकाळी कमिशनर ऑफिसला असतो. तुम्ही या तिथं पण त्यांच्याकडे मांडाची पोलीस कारवाई करत नाही असा गुन्हा आहे वगैरे. मी काल जाऊन आले आवाड साहेबांकडे. सीपी साहेबांचे जे ॲडिशनल सीपी साहेब आहेत आवाड साहेब, त्यांच्याकडे काल जाऊन आली मी. त्यांचे कॅमेरे चेक करा. त्यांच्या समोर बसून मी त्यांना सांगितले माझा आणि माझ्या लेकीचा हत्येचा कट रचला आहे. खळदे गावगुंड म्हणतायत, आम्ही गाववालेत. तू जर आवाज उठवला, तू जर आम्हाला त्रास दिला, बाहेर सगळं अतिक्रमण करून ठेवलेत त्यांनी आम्हाला. रस्त्यावरून आम्हाला सोसायटीतून बाहेर रस्त्यावरती जायला आम्हाला जागा नाही ठेवली त्यांनी. एक रेकॉर्ड ऐकू शकते का मी धमकीचा? म्हणाले की मी खेडकर मॅडम जे आहेत, DCP खेडकर मॅडम आहेत, त्यांना मी फोन करतो. आणि माझ्यासमोर त्यांनी DCP मॅडमना पण फोन लावला आणि मला म्हणाले की ठीक आहे म्हणून आम्ही कारवाई करतो. आणि पंचनामा पण झाला लगेच दुसऱ्या दिवशी. रेकॉर्ड ऐकू. गावडे मॅडम स्वतः आल्या होत्या. थोडं रेकॉर्डिंग ऐका, धमक्यांच्या रेकॉर्डिंग ऐका ज्या आमच्या सचिवाला दिलेल्या आहेत त्या. हा? मारहाण केली ना त्यांनी. हो, मारहाण केली, त्याचे फोटोज पण आहेत. निघाले का पण? हो, काळ्या निळ्या डाग झालेले आहेत तिथे पूर्ण. सगळे हे काय माझ्याकडे फोटो आहे. FIR बघा ना तुम्ही आहे. एक मिनिट, मला एक रेकॉर्ड ऐकवायचं होतं. स्पीकर करा. एफआयआरमध्ये तुम्ही ज्याच्या विरोधात तुम्ही एफआयआर दाखल केली, ते म्हणले की आमचंच कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कोणतं कॉन्ट्रॅक्ट? सगळेच कॉन्ट्रॅक्ट, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी गार्ड, STP, सगळेच कॉन्ट्रॅक्ट, गार्डन मेंटेनन्स, सगळे कॉन्ट्रॅक्ट आमचेच चालणार. फेडरेशनच्या अगेन्स्ट जे काही आहे ते सगळे पूर्ण जेवढे मंत्रामध्ये जेवढे पण कॉन्ट्रॅक्ट आहे सर्व्हिसचे, ते सर्व कॉन्ट्रॅक्ट खळद्यांचेच आहे. आणि ते किशोर आवारेकर म्हणून हे शब्द कोण वापरले? हे विराज खळदे, भावेश खळदे आणि सौरभ खळदे या तिघांनी शब्द वापरलेले आहे. यांना काही राजकीय पाठबळ मिळते? मला माहीत नाही आहे, कारण की संकेत खळदे हे भर दिवसा पिस्तूल घेऊन फिरतात. मीटिंग मध्ये त्यांनी पिस्तूल एकाला दाखवलेले आहे. मग याला परवाने यांना लायसन कोण देतं मग? आणि हे बघा बाजूला जे सामान्य माणसांवरती दादागिरी करण्यासाठी तुम्ही लायसन हे बघा घेता का पिस्तुलीचं? नाही, रेकॉर्डिंग तर ऐकते. तुम्ही फक्त हे बघा, माझा डोळा बघा माझा काळा निळा झालेला आहे बघा. मी तेव्हा तो दुसऱ्या दिवशीचा हा फोटो आहे. माझ्याकडे सर्व प्रूफ आहे. आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तेव्हा ते मायर का कुठलं ते हॉस्पिटल आहे ना, तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मेडिकल रिपोर्ट्स आहे बघा. माझा डोळा बघा, अजून पण बघा काळा निळा झालेला आहे. बघा रेकॉर्डिंग ऐकू आपण. इकडे बघा. नाही, मला हे दाखवू देत. हे दिसत आहेत का तुम्हाला? हां, हे डाग दिसत आहेत. आता मी काय पाठीचे डाग तर दाखवू शकत नाही आहे. हे बघा, हा माझ्या पायाचे डाग बघा. दिसले का? हे दिसत आहेत. एका स्त्रीवरती हात उचललाय त्यांनी. पुरुषांनी एका स्त्रीवरती हात उचललाय जी अन्यायाविरोधात लढतीये, सोसायटीसाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. 8 महिने झालं. हां, आम्ही गाववाले आहोत.
किशोर आवारासारखी किशोर आवारांची जशी सुपारी दिली तशी तुमच्या मायालेकींची सुपारी देऊन तुम्हाला मारून टाकणार म्हणून 8 महिने झाले आम्ही ऐकतो. वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये आणि माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. दाखवा, रेकॉर्डिंग ऐकवा. एक मिनिट. आपलं काही चाललं नाही पण ते सोसायटी मीटिंग मध्ये बोलणं झालं नाही ना आपलं काही चाललं होतं पण ते सोसायटीमध्ये हा भावेश खळदे. हॅलो तुमचा आवाज नाही तुमचा आवाजच नाही निर्णय ते तुम्हाला पत्र सांगितलं मी त्याने काय केलं ते सगळ्या कमिटीमध्ये निर्णय घेतला काय वगैरे आम्ही जमत होतो त्यावेळेस ते बोलले की आपण आता निर्णय घेताना सांगा कोणाला होतं की पंचांगामध्ये करून टाकलं तुमच्या मॅटर्स तुम्ही या मतामध्ये आमचं जरी भेटायला घ्या ना कळत नाहीये काय बोलतात ते ऐकायला येत नाही. त्यात नेमकं काय सांगितलं थोडं ऍक्च्युली त्यांनी थोडं त्यांनी हेमंत सपकाळे यांना अशी धमकी दिलेली आहे की मी पण इथेच आहे, तुम्ही पण इथेच आहात, तुम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट बंद करताय ना, कॉन्ट्रॅक्ट काय असतं ना हे मी तुम्हाला दाखवतो. ही अशा क्लिप मी पद्धतीने. तुम्हाला सेंड करेल, शेअर करेल. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने धमकी दिलेली आहे की तुम्ही पण इथेच आहे, कॉन्ट्रॅक्ट काय असतं आणि ते कसं असतं ना हे मी तुम्हाला बरोबर दाखवतो. अशा पद्धतीची धमकी आहे. आणि माझ्याकडे काही विराज खळदेचे पण चॅट आहेत जे हाऊसकीपिंग त्यांनी जे लादलेले होते. मी हाऊसकीपिंग बंद करण्याचा प्रयत्न करत होते तर त्याने मला मेसेज काय केला, उंटाच्या गांडीचा मुका घ्यायला जाऊ नका. इतक्या म्हणजे हे अश्लील उंट पद्धतीने. एवढं अश्लील पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो तेव्हा पण तो अश्लील चाळे करत म्हणजे होता. हा शाब्दिक बलात्कार आहे अर्थातच. त्याचे जे पुरावे शाब्दिक आहेत, बलात्कार. मोबाईल मध्ये असा अश्लील शब्द प्रयोग एका महिलेशी केलाय. हो. पोलीस डिपार्टमेंटला ते दाखवलं. दाखवले, हो, दाखवले. प्रिंट आउट काढून दाखवलेले आहेत. प्रिंट आउट आणि काढून प्रत्येक- पोलीस डिपार्टमेंट हे फक्त एनसी नोंद करण्याचंच काम करतंय. त्याच्यावरती काही ऍक्शन नाही, काही नाही, मदत तर नाहीच आहे. आणि विराज खळदे आणि रेखा वाघ यांचा बॉन्ड झाला होता. जेव्हा पहिल्यांदा त्यांचा वाद झाला होता ना हाऊसकीपिंगच्या कॉन्ट्रॅक्टवरून, तेव्हा यांचा बॉन्ड झाला होता. आणि बॉन्ड झाला असून देखीलही त्यांच्यावरती विराज खळदे यांनी मारहाण केली होती फेडरेशनच्या मीटिंगमध्ये. तेव्हा मी विराज खळदेंना म्हटलं पण होतं की मी आमदार सुनील शेळकेंकडे जाणार आहे. जा चल, आमदार सुनील शेळके आमच्या खिशात आहे. आमदार सुनील शेळके आमच्या खिशात आहे म्हणजे ही पद्धत आहे बोलायची? निबंधक कार्यालय आमच्या खिशात आहे, तळेगाव पोलीस स्टेशन आमच्या खिशात आहे, सुनील शेळके हे आमच्यावर डिपेंड आहेत. ही अशी पद्धत आहे त्यांची. विराज खळदे, भावेश खळदे की आमदार सुनील शेळके आमच्या खिशात आहे. आणि मी कित्येक लोक, मी नवीन आहे. प्रत्यक्ष त्यांनी मारहाण केली, त्यांची नाव काय? विराज खळदे, भावेश खळदे, भूषण खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, त्याच्यानंतर काय त्याचं नाव, चिराग. चिराग खळदे आणि A1 सोसायटीचा मतीन
तो खळदेने त्याचं नाव, मतीने त्याला सगळे मतीन एवढ्या सगळ्या लोकांनी खळदे हे लोकांनी आम्हाला मारहाण पहिली केलेली आहे. गोष्ट म्हणजे हे सोसायटीच्या फेडरेशनची मीटिंग होती, त्याच्यामध्ये वेंडरचं काहीच काम नव्हतं. आमचं रिलेशन आहे फेडरेशन बरोबर, फेडरेशनचं रिलेशन आहे वेंडर्स बरोबर. आम्हाला फेडरेशनची नवीन कमिटी स्थापन करून हवी होती, आणि त्या संदर्भात आम्ही मीटिंग तिथे घेतली होती. त्याच्यामध्ये वेंडरचा आम्हाला काही लुकआउट नाही आहे. वेंडर स्वतःहून मध्ये पडले कारण की आवाज उठवला गेला की आम्हाला हे वेंडर्स पसंत नाहीत, कारण की ते काम त्यांचं निष्कृत दर्जाचं काम आहे त्यांचं. आणि आम्हाला नवीन कोटेशन घ्यायचे होते, नवीन वेंडर कोटेशन घ्यायचे होते आम्हाला वेंडर्स कडून. तर ते डायरेक्ट अरेरावीने उठले, डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली वेंडर्स. आता विद्यमान सोसायटी जी कार्यकारिणी आहे ही जर का सोसायटी धारकांच्या विरोधात काम करते तर त्याविरोधात तुम्ही DDR विभागाला लेखी पत्र व्यवहार केलाय का? पत्रव्यवहार केला तरी सुद्धा ते घ्यायला तयार नाही. हा तेच तिथे एक हेड होते, काय नाव आहे त्यांचं, कांदळकर साहेब. कांदळकर. प्रत्येक वेळेस निग्लेक्ट करायचे आम्हाला, मी आत्ता नाहीये. मग मी त्यांना तुम्ही प्रत्यक्ष DDR डिपार्टमेंट मध्ये जाऊन जे काही चुकीचा कारभार झालाय ते लेखी तुम्ही त्यांना द्या आणि ते रिसिव्ह घ्या, त्याशिवाय ते कसे कारवाई करणार? अहो मला पण ते घ्यायला तयारच एक नाहीये मिनिट ना, एक सर. मिनिट ऐका जरा, मला एक कोण अधिकारी घेत नाही, मला थोडंसं बोलू देत प्लीज. या विषयावरती मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. अतिक्रमण केलं आहे आमच्या सोसायटीच्या दारामध्ये. कलेक्टर ऑफिसमध्ये जाईन तुला मारून टाकेन, DDRमध्ये जाईन तुला मारून टाकेन, सुपारी देऊन तुला मारून टाकेन. मग जायचं कुठे आम्ही? न्याय मिळवायला जायचं का? हेच भावेश खळदे, विराज खळदे, सौरभ खळदे, मग जाऊ कुठे मी न्याय मागायला? आम्ही नगरसेवक आहोत. तुमच्या सोसायटीचं नाव पत्ता सांगा नाही. मंत्रा सिटी 360A1 सोसायटी, नगरचौक एरियाचं नाव मावळ तळेगाव दाभाडे. हे सुदाम शेळके. हो मी सुदाम शेळक्यांची पण मदत सुदाम शेळक्यांकडून मदत मागितली की अतिक्रमण करून ठेवलेलं आहे इथं दारात. आम्हाला रस्त्यावरती जायला जागा नाही आहे, मातीचा ढीग घातला आहे तिथे. पूर्ण त्यांच्या गाड्या, त्यांच्या 4 व्हीलर, त्यांच्या थार गाड्या सगळ्या आमच्या सोसायटीच्या गेटच्या समोर. सोसायटीच्या कार्यकारिणीचं जे काय ऑडिट असतं ते किती वर्षाचं नाही आता तुमच्या निदर्शनात आलं? नाही, मी 1 वर्षाचं केलं. 2025 ते 26 करंट इयरचं मी ऑडिट केलेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या अगोदरचं त्याच्या प्रत्येक वर्षाचं ऑडिट होतं. A1 ऑडिट नाहीये. फेडरेशनचं म्हणते सर मी, आमचं पर्टिक्युलर B विंगचं बोलते. सोसायटीचं A1चं ऑडिट, A विंगचं फेडरेशनचं ऑडिट होत 5 वर्ष झालं फेडरेशनचं ऑडिट नाहीये. जे A B C D A1 आणि B1 या सगळ्यांचं एकच फेडरेशन आहे. माझं पर्टिक्युलर आमची जी सोसायटी आहे A1 मी त्याचं ऑडिट केलेलं आहे. आणि जेव्हा आमचे आधीचे जे खजिनदार आहेत त्यांनी जेव्हा मला बँक हिला ट्रान्सफर केली, ही ट्रेझरर आहे A विंगची, जेव्हा बँक ट्रान्सफर केली तेव्हा अवघे 5,000 रुपये होते. आणि आत्ता आम्ही ऑडिट केलं, आम्ही मेंटेनन्स फॉलो केला मेंटेनन्स, आणि आज आमच्या बँक खात्यामध्ये 4-4.5 लाख रुपये आहे आणि 1 लाखाचं आम्ही FD केली. हेच आम्हाला हे लोक करूच देत नव्हते. आमच्या बँकेमध्ये पैसाच जमा होत नव्हता या खळद्यांमुळे. 60-40च्या करारानुसार काही फ्लॅट त्यांचे आमच्या सोसायटीमध्ये आहेत, आमच्या विंगमध्ये. तर त्याचं सुद्धा थकीत मेंटेनन्स द्यायचं नाही. त्याचा पण मेंटेनन्स तर देत नाही. मेंटेनन्स मागायला गेलो तर दमदाटी. तू कोण आहेस मोठी मेंटेनन्स मागणारी, तू शिकवणार का आम्हाला, आम्ही गाववाले, अशा पद्धतीची दमदाटी. 1 by 1 येत होते की असे एकत्र येऊन बोलायचं? नाही A1 by 1 आधी 1 by 1 फोनवर. आणि नंतर मग जेव्हा फेडरेशनची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सगळे बसले होते, पूर्ण खळदे परिवार. त्याच्यातले ते खळद्यांचे वेंडर्स पण आणि पूर्ण परिवार, आणि त्याच्यात महेश खळद्यांचं पण मी वेंडर्स पण असायचे. आता सध्या परिस्थिती काय? तुम्ही जर सांगितलं की ज्या मूलभूत सुविधा सोसायटीला पुरवल्या जातात त्यांच्या या मूलभूत सुविधा आता मिळतात का सोसायटीला? नाही मिळत आहे. आमच्या एसटीपीचं पाणी कोणाला स्वच्छ येतंय का अजून? एसटीपीचं पाणी इतकं घाणेरड्या दर्जाचं येत आहे तरी सुद्धा डिमांडमध्ये एसटीपीचं बिल लावतायत. आणि मला यांना विचारायचं आहे की जेव्हा तुमचे मिस्टर जेव्हा आवाज उठवायला जातात तेव्हा त्यांना गाडीत बसवून धमक्या दिलेल्या आहेत की नाही? मॅडम तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांना पण बसवून गाडीमध्ये बसवून त्यांच्या थार गाड्यातून बसवायचं, सोसायटीच्या आतमध्ये यायचं थार गाडी घेऊन, आणि थार गाड्यांमध्ये या महिलांच्या नवऱ्यांना मिस्टरांना कोण गेल्या तर ह्यांचं अशी परिस्थिती. आमचं कसं होणार? आम्ही तर सर्वसामान्य लोक आहेत.
ऐका ना, तुमच्यावर एवढा सगळा प्रकार घडला, पोलीस तुम्हाला मदत करत नाही, पोलिसांच्या विरोधात तुम्ही काय तक्रार करता? म्हणजे मला नाही कळलं. पोलिसांच्या विरोधात CP ऑफिसमध्ये का नाही तक्रार करा? पोलीस तुम्हाला सहकार्य करतात. आता कन्हैया थोरात साहेबांकडे गेले 8 महिने आणि झालं. दादागिरी करतात, तुम्ही म्हणतात की जीव वाचण्याच्या धमक्या देतात, अहो, ते- आवारे करून म्हणतात, तरी सुद्धा पोलीस त्याच्यावरती मला असं वाटतंय ना की जे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत कन्हैया थोरात साहेब, त्यांच्याकडे मी गेले 5 ते 6 वेळा, 10 वेळा म्हटलं तरी चालेल, वारंवार गेले. मला तर असं वाटतंय ना, मी उद्या चोबे साहेबांना CP चोबे साहेबांना एक पत्र देणार आहे की हे पोलीस स्टेशन हे सामान्य नागरिकांसाठी आहे का आमदार आणि खासदारांसाठी, नगरसेवकांसाठी आणि गावगुंडांसाठी बसवलं आहे? जर ते त्यांच्यासाठी बसवलं असेल तर ताबडतोब ते पोलीस स्टेशन आम्हाला नको आहे. आम्हाला सामान्य नागरिकांसाठी ते पोलीस स्टेशन नको आहे. हे पत्र मी चोबे साहेबांना देणार आहे आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मेल पाठवणार आहे, मंत्रालयात सुद्धा मी मेल पाठवणार आहे. कारण वारंवार तिथे सामान्य नागरिक जात आहेत तरी सुद्धा दाद मिळत नाहीये, नुसते धूळ खाक पडलेले आहेत तिथे. पोलीस कमी पडतायत अशा पद्धतीची उत्तरं आम्हाला तिथून मिळत आहेत. टर्फसाठी पोलीस कमी फोन, पड- टर्फ कमी रात्रीचा पडतात. टर्फ चालू असतो 2-2 वाजेपर्यंत. आम्ही 112ला फोन लावतो, 112वाले जे वायरलेसच्या ज्या गाड्या येतात, वायरलेसच्या गाड्या नाही येत, पोलीस नाही आहे अवेलेबल, पोलीस शिपाई. यापुढचा निर्णय काय? मी कायम लढणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. पहिली गोष्ट न्याय कशा स्वरूपात पाहिजे, पॉईंट मध्ये सांगा. आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे फेडरेशनच्या कमिटीमध्ये आमच्या A1 सोसायटीमधले एक सदस्य हवाय, तिथे आमचं मत मांडायला. फेडरेशनची नवीन कमिटी लवकरात लवकर झाली पाहिजे. ऑडिट रिपोर्ट आम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजे. वेंडर्स चेंज झाले पाहिजेत, कारण की STPचा प्लांट कधीच सुधारित होऊ शकत नाही जोपर्यंत वेंडर्स चेंज होत नाहीत. या सगळ्या गोष्टी पाहिजेत. परत आमचा जो रस्ता अडवला जातोय तिथे टर्फ आहे, गेमिंग झोन बनवलेला आहे खळद्यांनी आणि तिथून गाड्या लावतात. पूर्ण आमचा रस्ता अडवला जातो. तो रस्ता आम्हाला व्यवस्थितरित्या मिळाला पाहिजे. तिथे ज्या बिल्डर्सनी ज्या लाईट्स लावून दिलेल्या आहेत, खळदे सारखी धमकी देतात की तो रस्ता आमच्या मालकीचा आहे, त्याच्या लाईट्स आम्ही कधी पण उखाडून टाकू. तो हक्क आम्हाला जो बिल्डरनी दिलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. बिल्डरनी जे प्रोजेक्ट अर्धवट सोडलेलं आहे, जे बाथरूमचे कन्स्ट्रक्शन अर्धवट सोडलेलं आहे, ते आम्हाला पूर्ण करून हवं आहे. बिल्डर्सने जे कंपाऊंड नाही बनवलेत, सोसायटीमध्ये जे कंपाऊंड बनवले नाही आहेत, फक्त पत्रे ठोकलेत. कारण की पुढे सुद्धा बिल्डर प्रोजेक्ट करणार होते, पण खळद्यांनी बिल्डरना पूर्णपणे हे केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे त्यांना बाहेर काढलेलं आहे बिल्डरला. म्हणजे आता बिल्डर हा प्रोजेक्ट घेणार नाहीये, तर बिल्डरने आत्ता जो अर्धवट सोडलेला प्रोजेक्ट आहे तो पूर्णपणे कंपाऊंड बांधून पूर्णपणे आम्हाला कंप्लीट करून द्यावा, ही विनंती आहे. मला एक छोटासा व्हिडिओ दाखवायचा होता, मी दाखवू शकते का? ही पूर्ण विनंती एकतर आमची DDR कडे आहे की आम्हाला आमची नोटीस एक्सेप्ट करून आम्हाला हो, काही क्रिमिनल गोष्टी आहेत, काही गोष्टी DDRच्या अंतर्गत आहेत. मला एक पत्रव्यवहार केलेले आहेत, पत्रव्यवहार केलेले आहेत, DDRचे आहेत ना, नोटीस आहेत ना, पण DDR घ्यायला तयार नव्हते. नोटीस आहेत, मी सगळं घेऊन आलेली आहे. आणि कन्हैया थोरातून प्रॉब्लेम आहे. हां बरोबर, तुमच्या सगळ्या मेंबरला पण हा प्रॉब्लेम असेल. सगळ्यांना आमच्या सोसायटी असताना देखील फक्त 3-4 महिला नवऱ्या. हे बघा, मी एक विधवा महिला आहे, माझ्या मागे माझे मिस्टर नाही आहेत, म्हणजे माझ्या घरामध्ये कोणी पुरुष नाही आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आंदोलनकारक आहे. गेले 15 वर्ष झालं मी काही लोकांबरोबर मी काम केलेलं आहे अन्यायाच्या विरोधामध्ये. त्यामुळे मला आणि माझ्या मुलीला सवय आहे अन्यायाच्या, भीती नाही. आमची नजर मेलेली आहे अन्यायाविरोधात लढण्याची. यांना त्रास होतोय तुमच्या, यांनी जर आवाज सांगा, उठवला बोला तुम्ही. पण माराच्या भीतीने कोणी येत नाही बघा. आणि तुम्हाला मी सांगते मॅडम की मी कितीतरी वेळा आहे ना व्हिडिओ शेअर केलेले आहेत. मी स्वतः ऑफिसमध्ये बसून नमस्कार. मला सोसायटीतल्या सर्व पुरुष आणि स्त्रियांना माझा नमस्कार. मला सोसायटीतल्या सर्वांना असं सांगायचं आहे मनापासून की आपल्या सोसायटीमध्ये काय सांगितलं?
त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मेजॉरिटी फार इम्पॉर्टंट आहे. सर्व स्त्री पुरुषांनी एकत्र या. जर तुम्हाला भीती वाटत असेल की आमच्या नवऱ्यांना हे मारून टाकतील, जसं किशोर आव्हाडांना मारलेलं आहे, जर आमच्या नवऱ्यांना जर सुपारी देऊन जर मारून टाकतील, ही जर तुम्हाला भीती असेल तर तुम्ही स्त्रियांनी पुढे या. कुठे ना कुठेतरी दाद तर मागायला पाहिजे ना. ते प्रत्येक वेळेस किशोर आव्हाडांचा जसं त्यांनी खून केलेला आहे या गोष्टीचा पाठिंबा घेऊन ते प्रत्येक वेळेस प्रत्येकांना ती धमकावतात. ताकद आली आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आले. लक्षात घ्या.